हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार. आज आहे सोमवार, त्यानिमित्तानं चाललो आहे सोमवार इथे महादेवाच्या मंदिरामध्ये. आम्ही सर्वजण दर सोमवारी तसं आम्ही जातच असतो. आता तुम्हाला दाखवतो, मंदिरात जातो वगैरे. आणि आज घरी आहे, उपवास वगैरे आहे मम्मीचा आणि दादाचा. त्या प्रकारे जेवण बनवतील ते आम्हाला जेवायला. त्यांना वेगळं उपवासाचं सामान आहे. आणि आज मंदिरात जाईल तेव्हा आज दाखवतो पुढचा तुम्हाला. फायनल आम्ही मंदिराच्या इलाक्यात पोहोचलो आहे. पप्पा पण आले तिथं, बघा. अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिर. हर हर महादेव. फायनली आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहे. आता नाश्ता करतोय. ते बघा, कांदा पोहे. पप्पा पण इथं खात आहेत. इथं आपलेच ब्लॉग चालू आहेत टीव्हीवर. पप्पा पप्पा कांदा पोहे. भाऊ आलाय वरतून. कपडे प्रेस करायला चाललोय. मला संध्याकाळी जायचंय बाहेर. मम्मी आतमध्ये असेल. मी काय करते अम्मे? आज उपवास आहे ना सोमवारचा. वडे काढत घेतलेले आहेत साबुदाण्याचे. ते साबुदाण्याचे वडे तळत घेतलेले आहेत. कोणता, तुम्हालाच का? नाही, तुला पण पाहिजेत ना. तुला आवडतात ना? मला तर आवडतात. मग तूच तर बोल ना मम्मी आम्हाला पण टेस्ट कर म्हणून. मम्मी तर खाणार आहे आता. म्हणून हे बघ करतच घेतलेले आहेत मी. आणि दादाने पण सांगितलं मम्मी वडेच करा साबुदाण्याचे. खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो. मला साबुदाण्याचे वडे करत घेतलेले आहेत. बघ असे तळले जात आहेत गरमागरम. या तुम्ही सगळेजण खायला साबुदाण्याचे वडे. उपवासाचे कोणाकोणचा उपवास आहे, समोर कोण कोण करतो सांगा कमेंट करून रोहनला.
आम्हाला सगळ्यांना सांगा. ते विया खायला मग हा ना, आणि ज्याचा उपवास असेल त्यांनी आलं होते बनून मग त्यांना हा ना. आलं होते मग बनून. अशा प्रकारे ते वडे तळले जात आहेत. आता झाल्यावर थोड्या वेळात खातो मस्त. आता मस्त गरम गरम खा थोड्या वेळाने. आता झालेच म्हणजे ते 2 मिनिटांमध्ये. मग दादा आणि तू घे खायला. आणि चटणी पण केली सिंगाड्याची त्याच्यासोबत. हा का? हा, आणि ज्याचा उपवास असेल, ज्या समोरच आहे, कमेंट मध्ये सगळ्यांनी लिहा हर हर महादेव. सगळ्यांनी कमेंट करा. तर दाखवतो तुम्हाला वडे झाल्यावर. हा. अशा प्रकारे इथं वडे तयार झालेले आहेत आणि ते खातोय आम्ही दोघं. मस्त झाले आम्ही गरम गरम क्रिस्पी आहे. वडे एक नंबर झालेत. हा, चटणी मस्त आहे. आता आम्ही तर खातो. इथे आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो होतो आता संध्याकाळी. तिथं मस्त प्रकारे भजन आणि कीर्तन चालू होता. अशा प्रकारे आनंद घेत होते सर्वजण. का मन तृप्त होत होता ऐकून. आम्ही पण मस्त दर्शनाचा आनंद घेतला. मंगलमूर्ती श्री गणराया